हॅलो आणि नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक रवी शेळके आपल्या सर्वांचं शिक्षाश्री एज्युकेअर या ऑनलाईन प्लॅटफॉर्ममध्ये मनपूर्वक स्वागत करतो। विद्यार्थी मित्रांनो, आता ॲडमिशनची वेळ झाली आहे, ज्यामध्ये विद्यार्थ्यांना BSc ॲग्रिकल्चर रिलेटेड स्ट्रीमसाठी ॲडमिशनसाठी आत्ता घ्यायला लागली। विद्यार्थी मित्रांनो, ॲडमिशन प्रक्रिया सुरू होण्यासाठी आता थोडाच अवधी शिल्लक आहे। त्यासाठी काउन्सिलिंग बॅच जॉईन करण्यासाठी असंख्य विद्यार्थ्यांचे फोन कॉल्स, व्हॉट्सअप मेसेज, यूट्यूबला कमेंट्स येत आहेत। त्यांच्या आग्रहास्तव म्हणून पुन्हा एकदा आपण यावर्षी ॲग्रिकल्चर काउन्सिलिंगमध्ये उतरत आहोत, ज्यामध्ये मेडिकल, इंजिनिअरिंग, फार्मसी, नर्सिंग, फिजिओथेरपीचे रिझल्ट्स अजून यायचे आहेत। त्यासाठी काउन्सिलिंग काही दिवसानंतर सुरू होईल, परंतु ॲग्रिकल्चर काउन्सिलिंग बॅच आपण आज अनाऊन्स करतोय, ज्यामध्ये प्रामुख्याने ॲग्रिकल्चर रिलेटेड स्ट्रीम्स कोणकोणत्या आहेत, काउन्सिलिंगमध्ये कोणकोणत्या सुविधा मिळतील, काउन्सिलिंग बॅच जॉईन कशी करायची याविषयी आजच्या व्हिडिओमध्ये आपण माहिती घेणार आहोत। विद्यार्थी मित्रांनो, एक नम्र आव्हान आहे, आपण आपल्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून दररोज नवीन माहिती आपण शेअर करतोय, तर तुम्ही चॅनलला नवीन असाल तर पहिले सबस्क्राईब करून घ्या, लाईक आणि शेअर करायला पण विसरू नका। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण विद्यार्थी मित्रांनो पाहणार आहेत की आपण बॅच कोणत्या जॉईन केल्या पाहिजेत किंवा कोणत्या बॅचसाठी, कुठल्या डिग्रीसाठी आपण ॲडमिशन घेतलं पाहिजेत। यामध्ये प्रामुख्याने विद्यार्थ्यांना पडणारा महत्त्वाचा प्रश्न म्हणजे काय की कोणता कोर्स निवडायचा आहे, कोर्स निवडल्यानंतर आपल्याला कॉलेज कोणतं चांगलं असेल, टॉपचं कॉलेज कुठलं असेल, गव्हर्नमेंट कॉलेज कुठलं असेल, हा महत्त्वाचा प्रश्न पडतो। कॅप राऊंड कशा पद्धतीनं भरायचेत किंवा प्रेफरन्सेस कशा पद्धतीनं भरायचेत, हा एक महत्त्वाचा प्रश्न असतो। त्यानंतर डॉक्युमेंट्स कोणकोणते लागतात, महत्त्वाची डॉक्युमेंट्स कोणकोणते आहेत, आणि लास्ट म्हणजे काय तर ॲडमिशन जर चुकलं किंवा आपल्याला जर कॉलेज चुकीचं मिळालं तर त्यासाठी काय पर्याय किंवा आता त्यामधून पुढे कसं जाता येईल याविषयी इत्थंभूत माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। विद्यार्थी मित्रांनो, ॲग्रिकल्चर रिलेटेड स्ट्रीम म्हटल्यानंतर त्यामध्ये वेगवेगळ्या ब्रांचेस येतात। बऱ्याचशा विद्यार्थ्यांना ॲग्रिकल्चरमध्ये वेगवेगळ्या ब्रांचेससाठी ॲडमिशन घेण्याची इच्छा असते, ज्यामध्ये प्रामुख्याने ॲग्रिकल्चर अँड रिलेटेड स्ट्रीममध्ये BSc ॲग्रिकल्चर हा कोर्स आहे, जो कोर कोर्स म्हणून आपल्याला ओळखला जातो। BSc हॉर्टिकल्चर आहे, BSc फॉरेस्ट्री आहे, BSc फिशरी ज्याला आपण म्हणतो एक कोर्स आहे, BFSc डेअरी टेक्नॉलॉजी आहे, फूड टेक्नॉलॉजी आहे, ॲग्रिकल्चर इंजिनिअरिंग आहे, ॲग्रिकल्चरल बायोटेक्नॉलॉजी आहे, आणि लास्ट ॲग्री बिझनेस मॅनेजमेंट आहेत। एवढे कोर्सेस आपल्याला ॲग्रिकल्चर रिलेटेड स्ट्रीममधून आपल्याला डिग्रीसाठी उपलब्ध आहेत। 4 वर्षाचे सगळे कोर्सेस प्रोफेशनल कोर्सेस आहेत। वेगवेगळ्या कोर्सेससाठी वेगवेगळ्या स्कोप्स आहेत, वेगवेगळ्या फॅसिलिटीज अवेलेबल आहेत। डिग्री कशा पद्धतीने होईल त्याचे वेगवेगळे व्हिडिओज आपण चॅनलच्या माध्यमातून पुढे टाकणार आहोत, परंतु ॲग्रिकल्चरमध्ये उपलब्ध असलेले वेगवेगळे कोर्सेस आहेत, तुम्ही त्याचा स्क्रीनशॉट घेऊ शकतात। पुढे विद्यार्थी मित्रांनो, काउन्सिलिंग बॅचमध्ये आपल्याला काय काय मिळणार असे विद्यार्थी अनेकदा फोन कॉल्सवरून विचारतात की सर तुम्ही काउन्सिलिंगमध्ये आम्हाला काय काय मदत करणार आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी बघा, काउन्सिलिंग बॅच जॉईन केल्यानंतर तुम्हाला सर्व माहिती आपण या ठिकाणी देणार आहे। कोर्स सिलेक्शन गायडन्स, की तुम्ही कुठला कोर्स ॲग्रिकल्चरमध्ये घेतला पाहिजेत त्याची माहिती आपण देणार आहोत। कॉलेज कोणकोणते आहेत, टॉपचे कॉलेज कोणकोणते आहेत, त्यानंतर गव्हर्नमेंट कॉलेज कोणकोणते आहेत आणि प्रायव्हेट A-ग्रेड कॉलेज कोणकोणते आहेत याविषयी माहिती आपण देणार आहोत। कॅप राऊंड सपोर्ट, कॅप राऊंडमध्ये आपण प्रेफरन्सेस कशा पद्धतीने भरायचे, प्रेफरन्स फिलिंगसुद्धा आम्ही करून देणार आहेत, चॉईसेससुद्धा आपण करून देणार आहेत। डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन सर्वात महत्त्वाचं असतं की तुमच्याकडे आता जे डॉक्युमेंट्स आहेत त्यामध्ये काही त्रुटी आहेत का, स्पेल मिस्टेक्स आहेत का, ॲडिशनल रिझर्वेशन मिळून देणारे, ॲडिशनल आपल्याला पर्सेंटाईल मिळून देणारे डॉक्युमेंट्स कोणकोणती आहेत याविषयी सुद्धा माहिती आपण त्या ठिकाणी देतो। लास्ट करिअर काउन्सिलिंग, या करिअर काउन्सिलिंगच्या प्लॅटफॉर्ममधून आपण विद्यार्थ्यांना योग्य करिअर कशात आहे, स्कोप कशामध्ये आहे, आपण डिग्री केल्यानंतर आपल्याला किती पॅकेज मिळू शकतं याविषयीची माहिती आपण काउन्सिलिंगच्या माध्यमातून देत आहोत। तर अशा पद्धतीनं काउन्सिलिंग बॅचमध्ये तुम्हाला वेगवेगळ्या सुविधा मिळणार आहेत। आता विद्यार्थी म्हणतात सर काउन्सिलिंग बॅचची फीस कशा पद्धतीनं असेल किंवा काउन्सिलिंग बॅच जॉईन करत असताना आम्हाला फीसमध्ये काही कन्सेशन मिळेल का, तर आपण सर्व विद्यार्थ्यांचा विचार करून 3 सेगमेंटमध्ये फीस ठेवली आहे यावर्षी विद्यार्थी मित्रांनो। त्यामध्ये तुम्ही बघू शकतात की करिअर ग्रोथ, कॉलेज ॲडमिशन, कॅप राऊंड सपोर्ट, स्कॉलरशिप गायडन्स, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन अशा वेगवेगळ्या सेगमेंटमध्ये आपण काम पाहतोय। परंतु बेसिक आपला जो कोर्स आहे किंवा बेसिक कोर्स तुम्हाला जर घ्यायचा असेल तर त्यामध्ये 499 रुपयामध्ये एकदम बेसिक कोर्स गायडन्स आपल्याकडे तो उपलब्ध आहे, ज्यामध्ये तुम्हाला योग्य कोर्स निवडण्यासाठी मार्गदर्शन आपण करू शकतो। या बॅचमध्ये 499च्या बॅचमध्ये तुम्हाला बेसिक माहिती आपल्याला या ठिकाणी प्रोव्हाइड केलं जाईल। दुसरा आणि महत्त्वाचा स्टँडर्ड पॅक आहे, ज्यामध्ये 999 रुपये 999 आपण फीस ठेवलेली। यामध्ये काय माहिती मिळेल तर कोर्स गायडन्स, कॉलेज सिलेक्शन आणि कॅप राऊंड सपोर्ट। ॲडमिशन प्रोसेसमध्ये संपूर्ण माहिती हवी असलेल्या विद्यार्थ्यांनी हा कोर्स तुम्ही जॉईन करू शकतात। त्यानंतर पुढचा आणि महत्त्वाचा पॅक जो आपण कंटिन्युअसली ग्रो करतोय,
1499 रुपयाचा हा जो पॅक आहे विद्यार्थी मित्रांनो, यामध्ये इत्थंभूत माहिती तुम्हाला मिळणार आहे, फॉर्म फिलिंग सपोर्ट मिळणार आहे, स्कॉलरशिप गायडन्स आहे, कोर्स गायडन्स आहे, करिअर काउन्सिलिंग आहे, कॉलेज सिलेक्शन, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन, कॅप राऊंड सपोर्ट, ॲडमिशनपासून करिअरपर्यंत सर्व माहिती या 1499च्या पॅकेजमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही हा 1499चा पॅक घेऊन या ठिकाणी सर्वच माहिती आपण मिळू शकतो. ॲडमिशनची सर्व गायडन्स आपल्याला मिळेल. यासाठी तुम्ही स्क्रीनशॉट सुद्धा घेऊ शकतात. आपले 3 पॅक या ठिकाणी उपलब्ध आहेत. बेसिक आहे, स्टँडर्ड आणि प्रीमियम आहे. तुम्ही स्क्रीनशॉट घेऊ शकतात, पुढील माहितीसाठी आपल्याला कामात येईल. आता काउन्सिलिंग बॅच जॉईन कशी करायची असा विद्यार्थ्यांचा महत्त्वाचा प्रश्न असतो. त्यामध्ये प्रामुख्याने बघा की तुम्हाला जी फीस आहे ती फोनपेद्वारे तुम्ही जॉईन करू शकतात, फोनपेद्वारे भरू शकतात किंवा QR दिलेला आहे पुढच्या स्लाईडमध्ये, QR द्वारे सुद्धा तुम्ही फीस भरू शकतात. विद्यार्थी मित्रांनो, पेमेंट केल्यानंतर तुम्हाला व्हॉट्सअपवरती स्क्रीनशॉट पाठवायचा आहे. स्क्रीनशॉट पाठवल्यानंतर तुम्हाला व्हॉट्सअपवरती सदरील माहिती पाठवायची आहे. तुमचं नाव, मोबाईल नंबर, डिस्ट्रिक्ट, 12वीची स्ट्रीम कुठली आहे, PCB, PCM, PCMB, CET नीटचा स्कोअर जर असेल तर तो सुद्धा तुम्हाला पाठवायचा आहे. लास्ट तुमचं व्हेरिफिकेशन झाल्यानंतर तुम्ही बॅचला जॉईन होतात. विद्यार्थी मित्रांनो, येणाऱ्या काळात आपलं शिक्षाश्री नावाचं ॲप्लिकेशन सुद्धा येते. या ॲप्लिकेशनच्या माध्यमातून आपलं रजिस्ट्रेशन सुद्धा त्यावरती होईल आणि तुम्हाला पुढील माहिती त्यामध्ये दिल्या जाईल. आपला हा UPI ID आहे ज्यावरती तुम्ही पेमेंट करून स्क्रीनशॉट पाठवू शकतात. तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी बॅच जॉईन केल्यानंतर फोनपे पेमेंट तुम्हाला करायचे, स्क्रीनशॉट करायचे, पेमेंट स्टुडंट डिटेल्स पाठवायचे, व्हेरिफिकेशन होईल, ॲप ॲक्सेस. तुमचं व्हेरिफिकेशन झाल्यानंतर तुम्हाला शिक्षाश्रीचा ॲप ॲक्सेस मिळेल आणि शेवटी काउन्सिलिंग सपोर्टसाठी आमची टीम आणि मी स्वतः तुमच्या मार्गदर्शनासाठी तिथं उभा आहे. याही पलीकडे तुम्हाला इंस्टाग्रामवर शिक्षाश्री एज्युकेअरला तुम्ही फॉलो करू शकतात, टेलिग्राम आमचं चॅनल जॉईन करू शकतात आणि व्हॉट्सअप अपडेट मिळवण्यासाठी व्हॉट्सअपच्या लिंकवरून सुद्धा तुम्ही जॉईन करू शकतात. तर विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक रवी शेळके आपल्याला या ठिकाणी नम्र आवाहन करतो की तुम्हाला जर काउन्सिलिंग जॉईन करायचे असेल ॲग्रिकल्चर रिलेटेड स्ट्रीममध्ये गव्हर्नमेंट, प्रायव्हेट, सेमी गव्हर्नमेंट आणि टॉप A ग्रेड प्रायव्हेट कॉलेजेस मिळवायचे असतील तर माझा 10 वर्षाचा अनुभव आपल्यासाठी उपलब्ध आहे. तुम्ही नक्कीच 1499चा हा प्रीमियम पॅक घेऊन आपण नक्कीच काउन्सिलिंग जॉईन करू शकतात. आपल्या शंकांचं निरसन करण्यासाठी 24/7 आवर्स मी आपल्यासाठी उपलब्ध आहे. तर वेळ न घालवता आपण लगेच कॉल करा, आपली बॅच जॉईन करा आणि आपलं उज्ज्वल भविष्य साकार करा. थँक्यू सो मच.